पावसामुळे आता मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे। तर कोलेटी नजीक महामार्गावरती मोठमोठे खड्डे पडले असल्याचं देखील बघायला मिळते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी राज वैष्णव-पायन। आपण पाहतोय राज, महामार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे, मोठमोठे खड्डे या रस्त्यावरती पडलेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांची मात्र कसरत आपण पाहतोय। काय अपडेट? नक्कीच शेजल, आपण जर पाहिलं तर हा मुंबई गोवा महामार्ग आहे, कोलेटी नजीकचा परिसर आहे। आपण जर पाहिलं तर या महामार्गाला मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। पावसाचा जो त्रास आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना तारेवरची कसरत जी आहे ती करावी लागते। आपण जर पाहिलं तर या खड्ड्यांमुळे अनेक वाहनं जी आहेत ती देखील नादुरुस्त झाली आपण पाहतो। आता आपण दृश्यांमध्ये पाहतो एक ट्रक या ठिकाणी देखील बंद पडलेला आहे। अधिक जर पावसाचा त्रास आणि त्यात मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यांचे विघ्न हे काही कोकणवासियांचं संपायचं कारण नाही। कोकणवासियांच्या वाटेला हा मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो आलेला आहे। गेली 17 वर्षापासून या महामार्गाचं काम जे आहे ते शेजल रखडलेलं आहे, मात्र अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये। मोठमोठाले खड्डे जे ते या महामार्गाला जे आहे ते पडलेले आहेत। आपण जर बघितलं तर कारखानदार असतील, उद्योगधंदेवाले असतील, त्यांचे जे व्यापाऱ्यांच्या गाड्या आहेत त्या देखील या महामार्गावरून सतत प्रवास करत असतात आणि त्यांना कुठेतरी याचा महामार्गाचा जो त्रास आहे त्यांना सहन करावा लागतोय। त्याचबरोबर कोकणवासी असतील, कोकणात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कोकणवासी या महामार्गाचा वापर करत असतात, मात्र त्यांना देखील या महामार्गावरून जाताना तारेवरची कसरत जी करावी लागते। आपण सध्या पाहतोय कोलेटी नजीकचे दृश्य आहेत। या कोलेटी नजीक महामार्गाला मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत आणि त्याच कारणास्तव ज्यावेळेस मुसळधार पाऊस असतो त्यावेळेस अपघातांचा धोका देखील या ठिकाणी वाढलेला आहे। सेजल, अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।